नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आपण आता ह्या साईटवरती ना त्या ह्यांचा मेन डीबी इन्स्टॉलेशन केलेला आहे. तो मेन डीबी कसा इन्स्टॉलेशन केला आणि त्याच्याविषयी मला जी माहिती थोडक्यात टेक्निकली माहिती मी तुमच्यासोबत शेअर करतोय. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला दाखवतो आपण मेन डीबी कुठल्या साईटला इन्स्टॉलेशन केलं आहे ते. ठीक आहे, ओके. हा मेन डीबी इन्स्टॉलेशन केला आहे 16वेचा. तर आपण इथं वायरिंग मध्ये काय केलं तुम्हाला दाखवतो. हा RCCB स्विच बसवलाय या साईडला. हा मेन MC 32 एम्पियरचा आहे आणि प्रत्येक रूमचं सर्किट आपण वेगळं केलंय. गिझरसाठी, वॉशिंग मशीनसाठी, इन्व्हर्टरसाठी, फ्रीजसाठी जे त्यांचे पॉवर पॉईंट आहेत सगळे ते 16 एम्पियर घेतलेत आणि लाइटिंग पॉईंट आहेत ते 10 एम्पियर आणि 6 एम्पियरचा टाकला आपण. हा पूर्ण 16 याचा SPM बॉक्स आहे, DB बॉक्स आहे. तर इलेक्ट्रिकल वायरिंग करताना कधी पण एकदम प्रॉपर करायचं एकदम. म्हणजे तुमच्या डीबी बॉक्स मध्ये ना मेन RCB टाकायचा टोपोलचा आणि MCB पण टाकायचा. जो तुमचा मेन सप्लायनर आहे MSCB मीटर कडून ते ह्या डीबी मध्ये. तर आपण काय केलं तुम्हाला दाखवतो मी. हा पहिला मेन टाकलाय RCB टाकलाय. इनकमर येणार RCB ला येणार. MSCBचं जे येणार इनपुट केबल ती ह्या RCB ला येणार. RCB मधून RCBचं आउटपुट काढून MCBच्या इनपुटला दिलं आणि MCBचं आउटपुट काढले ते आपण ह्या पूर्ण सगळ्या MCBला लुपिंग मध्ये फिरवले. तर प्रॉब्लेम काय होतो माहिती का, हा जो आपला RCB आहे हा आपला लिकेज करंटवर काम करतो. लिकेज तुमच्या घरात जर लिकेज करंट झाला तो जागा तो ट्रिप मारतो आणि हा MCB ना तो शॉर्ट सर्किट ओव्हरलोड ह्याच्यावर तो काम करतो. तर तुमच्या घरामध्ये डीबी बॉक्स बसवताना टू पोलचा MCB पण बसवायचा, टू पोलचा RCB पण बसवायचा आणि प्रत्येक रूमचं सर्किट वेगळं करायचं. तुमचे किचन असू द्या, बेडरूम असू द्या, वॉशरूम असू द्या, फ्रीज, वॉशिंग मशीन, इन्व्हर्टर हे जे पॉवर पॉईंट सगळं सर्किट वेगळं करायचं. म्हणजे कुठलाही समजा हा एक MCB बंद केला की एक रूमची लाईट बंद झाली पाहिजे, दुसरा MCB बंद केला की बेडरूमची, तिसरा किचनची. काय काय इलेक्ट्रिशियन वायर म्हणून काय करतात, एकाच MCBवर 2 रूम टाकून देतात आणि ते कमी पैशामध्ये तुमचं काम भागून जातं आणि तुम्हाला वाटतं ह्या इलेक्ट्रिशियन खूप कमी पैसे घेतलेत, पण तसं नसतं. सगळेच इलेक्ट्रिशियन तसे नसतात. काही काही इलेक्ट्रिशियन लोक जास्त पैसे घेतात पण एकदम काम तुमचं टेक्निकली एकदम जबरदस्त करतात. कारण आम्ही इंडस्ट्रियल, डोमेस्टिक, कमर्शियल मध्ये जे काम करतो ना इलेक्ट्रिकलचं, तर आमचे रेट पण आम्ही मजबूत घेतो आणि कस्टमरला क्वालिटी पण एकदम मजबूत देतो. तर हा आपण डीबी बॉक्स इन्स्टॉलेशन केलाय ना ह्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो. आपण इथं प्रत्येक रूमचं सर्किट वेगळं केलं, प्रत्येक रूमचं. हा बाई, तर सांगण्याचा उद्देश हेच आहे, 2 पैसे जास्त जाऊ द्या पण चांगलं इलेक्ट्रिशियन करू.